महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पारंपरिक असेच म्हणजे उमेदवार न देता नवीन तरुणांना, नवीन उमेदीच्या लोकांना यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि यांना प्राधान्य दिल्यावरही यांनी शहराचा विकास कसा होईल याच्यावरही भर दिला पाहिजे. आता दिव्यांगाचा जर विषय म्हटला तुम्ही तर दिव्यांगांना हे महानगरपालिकेतून 5% विकास आराखडा निधी देतच आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जे गाळा निघतात महानगरपालिकेचे, त्या गाळ्यामध्ये दिव्यांगांना 5% म्हणजे व्यवसाय करण्यासाठी तो पण देण्यात याव्या, की जेणेकरून ते त्यांचा परिवार, त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण हे चांगल्या तरीकेनं करू शकतील. जर याच्यावर जर भर दिला तर त्या माध्यमातून जनमानूस आणि दिव्यांग हे त्यांच्या प्रवाहामध्ये वाहून येतील. कारण की असं जर आपण केलंच नाही तर दिव्यांग हा वर कसा येईल. आपण म्हणजे महाराष्ट्र लेवलवर दिव्यांग जागतिक दिन आपण साजरा करतो. प्रत्येक तरीकेने दिव्यांगाला सांगितल्या जाते की तुम्हाला लोन देतो आम्ही, तुम्हाला व्यवसायाला आम्ही कर्ज देतो. पण प्रत्यक्षात तसं नाही आहेत. कारण कसं आहे, दिव्यांगाला लोन देताना ते फार गोष्टीच्या अटी आणि किचकट गोष्टी टाकत राहतात. असं न करता दिव्यांग कसा उभा राहील, तो कसा सावरेल, तो त्याचा उद्योग कसा उभारील याच्यावरही भर दिला पाहिजे. जसे की आता आपल्या इथं बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, इथल्या ज्या जागा राहतात शक्यतोवर ह्या जर दिव्यांगाला मिळाल्या तर तो त्याचा उदरनिर्वाह माझ्या मते तो चांगल्या तरीकेनं करू शकेल. किंवा की कोणावर विसंबून न राहता दिव्यांगाला सहानुभूती नाही पाहिजे. त्याला म्हटलं म्हणजे तो त्याच्या पायावर कसा उभा राहील, तो कसा चालेल याच्यावर भर दिला पाहिजे. आणि आता नवीन आपल्या इथं महानगरपालिकेचं इलेक्शन होऊन राहिलं, याच्यामध्ये युवा आणि तरुण तडफदार लोक दिले पाहिजे. तेच न देता नवीन उमेदवारांना संधी दिल्या पाहिजे.